नमस्कार. परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सॉरी, कालचं माझा आवाज सगळ्यांना येतोय व्यवस्थित? हो. ओके. सॉरी, कालचं आपलं जरा थोडंसं गडबड झाली. मी जरा ट्रॅव्हल करते हा पूर्ण वीक आणि म्हणजे वेकेशनवर आहे आणि काल पूर्णपणे नेटवर्क नव्हतं, त्यामुळे मला लास्ट मोमेंटला सेशन पोस्टपोन करायला लागलं. होपफुली टुडे आय एम हॅव्हिंग फुल इंटरनेट. त्यामुळे आज आपण कालचं सेशन आज आपण सुरू करूया. त्यामुळे नेहमीप्रमाणे सेशन सुरू करायच्या आधी तुम्हाला प्रश्न की आपण जे जे काही शिकलेलो आहोत त्याचे प्रॅक्टिस चालू आहे का, त्याच्याबद्दल काही विचारायचं आहे का, काही सांगायचं आहे का, असं सुरुवातीचे 5 मिनिटं आपण घेऊया आणि मग आपण प्रोसेड करूया. कोणीही बोलायला हरकत नाही. मी बोलू मॅडम? बोला. हा, मंजिरी बोलते. आपण मागच्या वेळेला जे घेतलं होतं की स्वतःसाठी वेळ देणं, त्याचा गिल्ट न घेणं आणि त्या संदर्भात जे काय आपण घेतलं होतं तर ते मी करते आहे आणि मला माझ्यामध्ये फरक जाणवतो आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नंतर असं लक्षात येतं की हे आपल्याच मनात असतात सगळ्या गोष्टी. पण एकदा ते आपण ठरवलं की आपण नाही म्हणू शकतो. मी जे म्हटलं होतं की नाही म्हणता येत नाही, ते आता मला हळू जमायला लागलंय असं मला वाटतंय. की जिथे मला जे करायची इच्छा नाही, ते जबरदस्तीने करणं भिडस्त स्वभावामुळे, ते आता हळू थोडं मला करता येतंय. तर छान वाटतंय आपण मला. मागच्या वेळेला बघितलं की तो भिडस्त स्वभाव कसा बनत असतो त्याचं आपण थोडंसं डिटेलमध्ये बघितलं. हा स्वभाव हं, आपला कंडिशनिंगमुळे बनत असतो आणि हं, मग आपण तो स्वभाव आहे मला बोलता येत नाही, स्वभाव आहे मला बोलता येत नाही, या ह्याच्यामध्ये रेटत असतो आपण सगळ्या गोष्टी. तर ज्या वेळेला हे करायला लागतं त्यावेळेला हे रिलीज तर होतच, पण मग आपल्याला जर सजगता यायला लागली तर आपल्या लक्षात येतं की अरे हे ह्याच्यामुळे होतं आणि मला आता कॉन्शियसली या गोष्टी करायला पाहिजेत. आणि मग हं. ते माइंडफुली आपण ज्यावेळेला करायला लागतो त्यावेळेला आपल्याला तो आपणच प्रॉब्लेम्स तयार केलेले असतात आणि आपणच ते हं. सोडवत असतो, ते शक्य असतं. मग करेक्ट. माइंडफुली आपण ते करायला लागल्यावरती आपल्याला लक्षात येतं की आपण हे येस. सॉल्व्ह करू शकतो. व्हेरी गुड, पण व्हेरी त्याने छान वाटतं खूप एकदम. आपण थोडंसं फ्री झालोय असं वाटायला लागतं. व्हेरी गुड. म्हणजे वेळ मिळायला लागला इन शॉर्ट त्याच दिवसभराच्या कामामध्ये, त्याच दिवसामध्ये, त्याच तासामध्ये हो. आपल्याला मोकळा वेळ मिळायला लागला कारण आपण आता वेगळ्या पद्धतीने ते मॅनेजमेंट करत आहोत. येस, येस. परफेक्ट. ओके, कोणाला बोलायचं नसेल तर आपण पुढे जाऊया. आज आपला जो विषय आहे तो असा विषय आहे की आपण नॉर्मली बघितलेलं आहे की आपण एक गोष्ट लहानपणापासून ऐकतो किंवा आपणही त्याच्यावर विचार करत असतो, ते म्हणजे लोक काय म्हणतील. आणि लोक काय म्हणतील हे विचार करताना आपण अपयशाच्या खाईमध्ये जात असतो. हे कसं होतं तर लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की लोक काय म्हणतील म्हणजे काय. अरे, कोण काय म्हणेल, तू असं केलंस तर, असा ड्रेस घातला तर लोक किती हसतील, असे केस कापलेस तर लोक किती हसतील, असे केस रंगवले तर लोक किती हसतील, असं अशी चाललीस तर लोक किती हसतील, असं केलंस तर लोक किती. म्हणजे हे लहानपणापासून आपल्याला या गोष्टी शिकवल्या जातात. आणि मग हळूहळू काय होतं की चूक झाली तर अरे अशी चूक केली तर मार्क कमी मिळेल तर कोण काय म्हणेल, सगळेजण वर्गातले असते. म्हणजे अगदी लहानपणापासून सतत आपण जे काही वागत असतो, आपण जे काही जगत असतो, ते कुठून तरी त्याला जोडलेलं असतं की लोक काय म्हणतील. म्हणजे हे तू करायचं नाहीये कारण लोक त्याला काहीतरी जजमेंटल जे आहे ते लहानपणापासून असतं. आणि मग चूक झाली तर काय होईल, अपयश आलं तर कमीपणा, असं करत 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 कौतुक आहे, शिक्षा आहे, तुलना आहे, टीका करणं, या सगळ्यामधून एक सगळ्या गोष्टींचा ॲक्च्युली ह्याच्यातून आहे ना एक विश्वास तयार होण्यासाठी या गोष्टी केलेल्या असतात किंवा आपण सुरक्षित तेव्हाच असतो जेव्हा आपण चूक करत नाही, असं सगळं ते वाटायला लागतं. म्हणजे हे कंडिशनिंग आपलं जे आहे हे लहानपणापासून तयार होत असतं आणि मग हळूहळू हळूहळू जसे जसे आपण
मोठे व्हायला लागतो तसे तसे आपण व्यक्त होण्याचं टाळायला लागतो. मग हळूहळू आपण नवीन पावलं उचलायचं घाबरायला लागतो आणि मग नंतर आपण स्वतःवरती शंका घ्यायला लागतो. हे अग्री करता तुम्ही? हे असा प्रवास आपला असतो की हे नकळतपणे या गोष्टी आपल्या मनावरती टाकलेल्या असतात आणि त्याच्यातून आपण जाऊन दे ना, हे बोललं तर हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, जाऊन दे ना, चार लोक काय बोलतील, ह्याच्यामुळे आपण व्यक्त होण्याचं बंद करतो. मग नवीन काहीतरी करायला गेल्यावर अरे माझं फेल्युअर आलं तर मला नवीन बिझनेस सुरू करायचा आहे किंवा मला नवीन ट्रेकिंगला जायचं आहे किंवा मला नवीन काहीतरी हॉबी सुरू करायची आहे किंवा मला नवीन जॉब सुरू करायचा आहे किंवा मला काहीतरी नवीन करायचं आहे. परंतु त्याच्यामध्ये जर अपयश आलं तर मग लोक काय म्हणतील, त्याच्यामुळे आपण नवीन पावलं उचलायचंही थोडंसं हळूहळू हळूहळू घाबरायला लागतो. आणि मग असं करता 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 आपल्याला आपल्यावरतीच शंका घ्यायला लागतो आणि मग आपला तो आत्मविश्वास हे व्हायला लागतो. आता ही भीती म्हणजे आपण असुरक्षित आहोत असं नाही, परंतु आपल्याला संरक्षण मिळण्यासाठी म्हणून ही एक शिकवलेली किंवा शिकलेली एक यंत्रणा असते. म्हणजे हे का ते का अशा हे करून. परंतु काय होतं की आपण ज्यावेळेला ह्या सगळी भीती आपण घेऊन वागायला जगायला लागतो, त्यावेळेला आपण कुठलाही निर्णय घेण्याच्या आधीच आपण थांबतो. बरोबर आहे? म्हणजे कुठला तरी निर्णय घेण्याच्या आधीच आपल्याला ही भीती आपल्याला थांबवते. म्हणजे मी फेल होईन म्हणून मी व्यवसाय करण्याची भीती वाटते. मी पडेन म्हणून मला काहीतरी नवीन खेळ शिकायचा आहे किंवा मला नवीन काहीतरी करायचं आहे त्याची भीती वाटते. म्हणजे काहीतरी होईल म्हणून आपण निर्णय घेण्याच्या आधीच आपण थांबतो. म्हणजे या भीतीमुळे. कधी-कधी आपण लोक काय म्हणतील या विचारामध्येच अडकलेलो असतो. म्हणजे कुठली ॲक्शनच घेत नाही, परंतु विचारांमध्ये सुद्धा अडकत असतो. कधी-कधी संधी आलेली असते खूप छानपैकी. आपल्याला कळतही असते की ही छान संधी आहे. परंतु आपण ती संधी असूनही आपल्याला पाऊल उचलायला भीती वाटते. म्हणजे ही जी भीती आहे, ती आपल्याला कशा-कशाने त्रास देते, तर निर्णय घेण्यासाठी आपल्याला थांबवते कधी-कधी. बरेच वेळेला आपण संधी दिसली तरी सुद्धा पाय उचलू शकत नाही आणि मग आपली जी काही स्वतःची क्षमता आहे ती आपण दाबून ठेवायला लागतो. म्हणजे आपण कारण ॲक्शनच घेत नाही. त्याच्यामुळे आपण आपली जी काही क्षमता आहे ती आपल्याला न समजता किंवा त्याच्यावरती काम न करता आपण आपणच आपली क्षमता अ, दाबून ठेवायला लागतो. मग आपल्याला ना बरेच वेळेला बाहेरून आपण स्थिर दिसतो कारण आपण या सगळ्या गोष्टी करत असतो, की हे नाही करायचं, ते नाही करायचं, निर्णय नाही घ्यायचा किंवा ॲक्शन नाही घ्यायची किंवा क्षमताच दाखवायची नाही किंवा बोलायचंच नाही. या सगळ्या गोष्टींमधून आहे ना, बाहेरून एखाद्या व्यक्तीने बघितलं, तर आपण एक चांगल्या प्रकारे स्थिर अ, वाटू शकतो. परंतु मग आतमध्ये एक वेगळ्या प्रकारचा ताण असतो. ह्याच्यातून सगळेजण गेलेत का मला जरा सांगा बरं? म्हणजे एक लोकं काय म्हणतील? ह्याचा एक वेगळा इंटरनली आपण ताणातून जात असतो. प्रत्येक वेळेला असतं असं नाही, पण आयुष्यात अनेक गोष्टी असतात, ज्याच्यामध्ये हे उगाचच बाहेरच्या प्रेशरमुळे आपल्याला हे ताण निर्माण झालेले असतात येस. इंटरनली. येस. दुसरं हो मॅडम. आपल्याला कन्फ्युजन पण खूप हो. असतं, की हे करावं की ते करावं किंवा कधी-कधी शाळेमध्ये पण अ, हे करियर करावं की ते करियर करावं. म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या जीवनाच्या मार्गावरती किंवा वळणावरती खूप प्रकारचे कन्फ्युजन होत असतात कारण हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, जी भीती असते ते. आणि मग हळू-हळू आपला सेल्फ डाऊट वाटत असतो. म्हणजे हे सगळ्या गोष्टी इंटरनली आपल्या चालू असतात. आणि आपण काय म्हणतात बाहेरून आपण खूप शांत दिसत असतो, परंतु शांत किंवा स्थिर वाटत असलो तरी आतमधून या सगळ्या गोष्टी आपल्याला त्रास देत असतात, की हे काय होईल, ते काय होईल, असं सगळ्या प्रकारे. मग आपण ही जी भीती आहे, ही कसली भीती आहे आपली? की फेल्युअरची भीती किंवा स्वतःला व्यक्त करण्यासाठीची भीती किंवा लोकं काय म्हणतील, ही सारखी-सारखी जी भीती असते, ही भीती आपल्याला सोडणं का महत्त्वाचं आहे? कारण नाहीतर मग आपण आहे ना, आपलं आयुष्य नेहमी कम्फर्ट झोनमध्येच ठेवत असतो या भीतीमुळे. आपण तो कम्फर्ट झोन कधीच सोडायला तयार होत नाही. आपलं आयुष्य नेहमी सेफ झोनमध्येच किंवा कम्फर्ट झोनमध्येच ठेवून आपण सगळे निर्णय घेत असतो आणि कम्फर्ट झोनमध्येच आपण जगत असतो त्या भीतीमुळे. बऱ्याच वेळेला आपली जी प्रगती आहे ती खूप स्लो डाऊन होते कारण आपण ॲक्शनच घेत नाही. त्याच्यामुळे आपली प्रगतीही होत नाही आणि प्रगती होत नाही, ॲक्शन घेत नाही म्हणून आपल्याला
आत्मविश्वास वाटत नाही, म्हणजे आपण कॉन्फिडन्सही आपल्याला आतून नसतो आणि मग बरेच वेळेला आपल्याला अनेक वळणांवरती पश्चातापही व्हायला लागतो. त्यामुळे आपल्याला ना हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे की अपयश हे काही धोकादायक नाही आहे, हे सुरक्षित आहे. त्याच्यातून आपण खूप काही गोष्टी शिकतो, खूप काही गोष्टी आपण अचीव करतो. परंतु ज्यावेळेला आपण स्वतःला थांबवतो ना, त्यावेळेला ॲक्च्युली ही गोष्ट जास्त धोकादायक आहे. पण आपण आपल्या आतमध्ये त्या कंडिशनिंगमुळे हे शिकवून घेतलेलं असतं किंवा हे ठरवून घेतलेलं असतं किंवा हे ॲक्सेप्ट केलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टी अपयश आहे हे खूप धोकादायक आहे. कारण आपल्याला ती भीती कुठली असते, चार लोक काय म्हणतील. आणि मग हळूहळू हळूहळू या सगळ्यामुळे आपण नेहमीच फ्लाईट फाईट अँड फ्लाईट मोडवर राहायला लागतो. माहिती आहे तुम्हाला ना, फाईट अँड फ्लाईट मोड म्हणजे आपण नेहमी सर्वायवल मोडमध्ये राहायला लागतो. आपल्याला ते माहिती ना की आपण वाघ येईल म्हणून आपल्याला ते सर्वायवल मोड आपल्या शरीरामध्ये ती यंत्रणा ऑलरेडी तेव्हापासून आहे की वाघ यायचा आणि मग आपल्याला पूर्णपणे म्हणजे एक फायटिंग मोडमध्ये आपण आलोत आणि आपल्याला आता त्या वाघापासून पळायचं आहे. म्हणजे काय करायचं, आपल्याला सर्वायवल मोडमध्ये आपलं शरीर घेऊन जातं. सर्वायवल मोड म्हणजे काय, तर आपल्याला सगळी जी काही शरीराची जी यंत्रणा असते, सगळ्याच्या प्रकारची जी पूर्णपणे यंत्रणा असते, ते सगळी एनर्जी ही आपल्या पायामध्ये जाते आणि मग कारण आपल्याला ते पळायचं असतं. त्यामुळे बघा, जेव्हा आपल्याला जीवानिशी पळायचं असतं म्हणजे जीवाला वाचवायचं असतं, त्यावेळेला आपल्याला एरवी ताकद नसते ना, एवढी ताकद आपल्याला पळण्यासाठी येते. हे कुठून येतं, तर सगळ्या गोष्टी आपलं शरीर थांबवतं आणि पूर्णच्या पूर्ण एनर्जी लेवल तिकडे वाढवली जाते. ही सिस्टीम आपल्या नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये आहे. त्याला फाईट अँड फ्लाईट मोड म्हणतात. म्हणजे एक वाघ आला आणि त्या वाघ म्हणजे पूर्वी जो उत्क्रांतीवाद आपल्याला माहिती आहे, तो माणूस ज्या वेळेला जायचा, वाघ यायचा किंवा हिंस्र श्वापदं यायची, त्यावेळेला आपल्याला स्वतःचा बचाव करण्यासाठी ही यंत्रणा शरीरामध्ये असायची. आता तो वाघ गेला आणि तो वाघ जाऊन आता नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे वाघ आले. तर ते कुठले वाघ आलेत, तर आपली बायको, आपला नवरा, आपला बॉस, आपलं म्हणजे असे सगळे प्रकारचे वाघाची जागा यांनी घेतली आणि आपण तशाच प्रकारे फाईट अँड फ्लाईटमध्ये त्या मोडमध्ये आपलं शरीर असतं. आणि हे कधी होतं माहिती आहे, हे ताण असतो तेव्हा होतं. आणि आपण जर सतत त्या सर्वायवल मोडमध्येच राहिलो, प्रोजेक्टमुळे सर्वायवल मोडमध्ये राहिलो, आपण काहीतरी वेगवेगळ्या टेन्शनमध्ये राहिलो, तर ह्या मोडमध्ये राहिल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार सुरू होतात. कारण आपल्या आतमध्ये बॉडीला हिलिंग करायला, बॉडीला स्वतःसाठी वेळ द्यायला वेळच मिळत नाही. कारण सतत बॉडीची पूर्ण अ, ताण मॅनेजमेंटमध्येच पूर्ण शरीर आपलं व्यस्त असतं. त्याच्यामुळे मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हार्ट रेट वाढतो, आपल्याला क्लॅरिटी येत नाही, विचारांची क्लॅरिटी येत नाही. सतत आपली नर्वस सिस्टीम जी असते ही सतत अनसेफ मोडमध्येच राहत असते. कारण त्याला असं वाटत असतं की सतत एक काहीतरी स्ट्रेस आहे आणि सतत काहीतरी सर्वायवलचा खूप मोठा प्रश्न आहे. अशा मोडमध्ये राहिल्यामुळे मग वेगवेगळ्या प्रकारचे आजार सुरू होतात. त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं EFT जे आज आपण करणार, त्याच्यातून आपल्याला मेंदूला संदेश द्यायचा आहे की आपण वी आर सेफ, आपण सुरक्षित आहोत. आणि त्याच्यामुळे आपण आपल्या शरीराला शिकवणार आहोत की लोक जरी बघत असली तरी मी सुरक्षित आहे. आपण जे भीती वाटत असते की लोक काय म्हणतील, लोकांनी बघितलं काय म्हणतील, लोक असले, हे खूप कठीण आहे बरं का. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण सगळेजण या प्रोसेसमधून जात असतो की कुठल्या ना कुठल्या, सगळ्या गोष्टींमध्ये नसेल पण कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये आपण बरेचसे निर्णय हे लोकांचा विचार करून घेत असतो. आणि मग त्यामुळे आपण नेहमीच ताणामध्ये, म्हणजे मग ते बाहेरचे लोक असतील किंवा घरातले लोक असतील किंवा नातेवाईक असतील किंवा इमिजिएट घरातले लोक असतील, असं पण असू शकतं. म्हणजे कुठल्याही प्रकारचे लोक म्हटल्यावरती लोक, मग ते घरातले, बाहेरचे, नातेवाईक. आणि मग आपण आयुष्यातले काही गोष्टी, काही निर्णय हे त्यांचा विचार करून घेत असतो आणि मग आपण त्या स्ट्रेसमध्ये राहत असतो. आणि आपणच आपल्या शरीराला शिकवलेलं असतं की हे बघतायत म्हणजे आय एम नॉट हॅपी, हे बघतायत म्हणजे आय एम नॉट सेफ, म्हणजे मी सुरक्षित नाही आहे. तर आपल्याला आपल्या मेंदूला संदेश द्यायचा की मी सुरक्षित आहे. त्यामुळे धाडस जबरदस्तीने निर्माण करायचं नाहीये आणि भीतीवर झाकणही घालायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय की आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण चेंज करणार आहोत आणि आपण स्वतःला अ, सौम्यपणे आपण स्वतःला पुढे जाण्याची परवानगी द्यायची आहे. म्हणजे काय करेज, म्हणजे काय, तर करेज म्हणजे भीती नसणं नाही, तर करेज म्हणजे भीती असून पुढे जाणं. ओके, भीती आहे परंतु तरी सुद्धा मी पुढे जाणं. त्यामुळे आज जे आपण
EFTचं सेशन घेणार आहोत, त्याच्यामध्ये म्हणजे प्रॅक्टिस करणार, त्याच्यामध्ये आपण यावरती आपण काम करणार. एव्हरीबडी इज क्लिअर? याच्याबद्दल कोणाला काही विचारायचं नसेल तर आपण प्रॅक्टिस म्हणजे सेशनला सुरुवात करू, म्हणजे टॅपिंगला सुरुवात करूया. ओके. तुमचा कराटे चॅप पॉइंट. जरी मला लोक काय म्हणतील हा विचार करून अपयशाची भीती वाटत असली तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आणि प्रेम करते. जरी मला लोक काय म्हणतील आणि अपयशाची भीती वाटत असली तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आणि प्रेम करते. जरी मला लोक काय म्हणतील आणि अपयशाची भीती वाटत असली तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आणि प्रेम करते. मला लोक काय म्हणतील याची नेहमी भीती वाटत असते. चूक झाली तर काय होईल याची भीती वाटत असते. मी जजमेंट पासून नेहमीच स्वतःला वाचवत असते. अपयश मला असुरक्षित वाटतं आणि ही भीती मला सारखी थांबवत असते. मी ही भावना मान्य करते आणि तरीही मी स्वतःला स्वीकारते. सध्या मी सुरक्षित आहे. हा फक्त एक विचार आहे. माझं शरीर शांत होऊ लागलं आहे, शांत होऊ शकत आहे. मी सुरक्षित आहे असा संदेश देत आहे. मला कोणताही धोका नाही. मी श्वास घेते आणि रिलॅक्स होते. प्रत्येक श्वासाबरोबर रिलॅक्स होत आहे. माझी नर्वस सिस्टीम शांत होत आहे. लोक मला काय म्हणतील हा जुना विश्वास मी आता सोडून देत आहे, किंवा ही ही भावना हा विचार मी सोडून देत आहे. मला परफेक्ट होण्याची काहीच गरज नाही. चूक झाल्यावरही काही प्रॉब्लेम नाही. अपयश म्हणजे काही शेवट नाही. मी आता स्वतःवरचा हा दबाव, ताण कमी करत आहे. मी या सगळ्या भीतीपासून स्वतःला मुक्त करत आहे. माझी ही सगळी भीती निघून गेलेली आहे आणि मी हलकी होत आहे, रिलॅक्स होत आहे. मी प्रयत्न करण्यास सक्षम आहे. माझा अनुभव माझा शिक्षक आहे. मी शिकत पुढे जात आहे. माझं प्रत्येक पाऊल मला मजबूत करत आहे. मी स्वतःवर विश्वास ठेवते आणि माझा मार्ग मला माहीत आहे. मी सगळी प्रकारची धाडस स्वीकारत आहे. सर्व प्रकारची भीती मी सोडून देत आहे. मी स्वतःला व्यक्त करण्याची परवानगी देत आहे. लोकांचं मत माझी ओळख ठरवत नाही. मी सुरक्षितपणे पुढे जाऊ शकते. माझं आयुष्य मी जगत आहे. मी भीतीपेक्षा स्वतःची निवड करत आहे. मी समर्थपणे कृती करत आहे. मी रिलॅक्स आहे, मुक्त आहे. मी समर्थ आहे. एक खोल श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या. छातीवरती हात ठेवा. आपल्या आतमध्ये जो काही मोकळेपणा झालेला आहे, मोकळेपणा मिळालेला आहे, तो जाणवायचा आहे.
आपली भीती आपल्याला थांबवण्यासाठी आलेली नाहीये. आता स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की असं मी कोणतं छोटंसं पाऊल उचलणार आहे की मला भीती आहे परंतु मी ते पाऊल उचलणार आहे. असा प्रश्न स्वतःला विचारा आणि बघा काय उत्तर येते ते. डोळे उघडायला हरकत नाही. कसं वाटलं? रेटिंग कमी झालं का? 1 ते 10 मध्ये आपलं 5च्या पुढे कोणी आहे का? 2. ओके. परफेक्ट. 2. 2. ओके. कमी झाले. त्यामुळे आता आपल्याला हा प्रश्न पडला असेल की आपण वेगवेगळे विषय घेत आहोत. आता तुम्हाला साधारण अंदाज आला असेल की आपण हे जे काही आपले इमोशन्स असतात, आपले वेगवेगळ्या प्रकारचे इमोशन्स आपले कंडिशनिंगमुळे झालेले असतात आणि आपण सप्रेस करत करत ते जगत असतो आणि त्याच्यामुळे आपली एनर्जी आपण ब्लॉक करत असतो आणि ज्यावेळेला आपण एनर्जी ब्लॉक करतो त्यावेळेला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार सुरू होतात आणि मग त्यावेळेला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इश्यूज तयार होतात. आणि हे आपण रिलीज EFT इमोशनल फ्रीडम टेक्निकच्या माध्यमातून या टेक्निकमधून आपण करत असतो. दररोज दिवसातून 2दा केलं तरी चालेल किंवा एकदा केलं तरी चालेल. साधारण एक 5 मिनिटं लागतात. हे कसं स्क्रिप्टिंग करायचं आपण AIच्या माध्यमातून सहजरित्या आपलं स्वतःचं स्क्रिप्टिंग करू शकतो किंवा आपल्याला हे रेकॉर्डेड सेशन्स आहेत. ते रेकॉर्डेड सेशन्स घेऊन आपण परत मी जे गाइडेड घेतलेले आहे तसं ऐकून सुद्धा करू शकतो. साधारण एक 12 आठवड्यांचा आपला हा कार्यक्रम आहे. त्यामुळे 12 आठवड्यामध्ये आपल्याला हा विषय कळेल. विषय कळेल म्हणजे कशा प्रकारचं स्क्रिप्टिंग असतं. 5 राउंड्स असतात. पहिल्या राउंडमध्ये आपण पहिल्यांदा भीती असते ती घेतो. त्याच्यानंतर आपण ती भीती सबकॉन्शियस माइंडमधून थोडी बाहेर कॉन्शियस माइंडला काढतो आणि मग आपण रिलीज करतो आणि मग रिलीज केल्यावरती जी राउंड आहे त्याच्यामध्ये आपण अफर्मेशन्स काइंड ऑफ अ थिंग की रिलीज केलेलं आणि आपल्याला जे काय ते अशा पद्धतीने आपण हे टेक्निक वापरत असतो. मी जरी 12 विषय निवडले असले तरी तुम्ही कुठलेही विषय निवडू शकता. आता हे विषय म्हणजे काय? तर मला एखादी गोष्ट भीती वाटत असेल तर ती भीती मी कशी घालवायची? मला एखादी गोष्ट हवी असेल तर असे तुम्ही त्या ह्याच्यातून तुम्ही विषय शोधून म्हणजे मला काय वाटतंय त्याच्यावरती काढून तुम्ही ते त्याच्यावरती स्क्रिप्टिंग करून EFT करू शकता. EFT केल्यामुळे फायदा काय होतं, की हे खूप फास्ट टेक्निक आहे ज्याच्यातून तुम्हाला लवकर रिझल्ट्स यायला सुरुवात होते. हे जर तुम्ही अनुभव घेतला असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल. काही एका दोघांनी मला मेसेज करून आणि फोन करून सांगितलं, की त्यांचे काही गोष्टी सॉल्व्ह झाल्या म्हणजे 2 आठवड्याच्या आतमध्ये. तर तेही मला त्याचे मेसेजेस मिळालेले आहेत. फक्त माझी एवढीच तुम्हाला विनंती असेल, की तुम्हाला जर काही उपयोग होत असेल किंवा तुम्हाला काही अनुभव येत असेल, तर कृपा करून ग्रुपवरती शेअर करा किंवा इथे सेशनमध्ये बोललात तरी चालेल. कारण जेणेकरून लोकांना कळेल, की कसा उपयोग होतो. कारण मला सांगून काही उपयोग नाही म्हणण्यापेक्षा मला हे सगळं माहिती आहे. मी तुम्हाला शिकवते, बाकीच्या सगळ्यांना कळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचे सगळ्या प्रकारचे अनुभव तुम्ही ग्रुपवर शेअर करा किंवा इथे सेशनमध्ये शेअर करा, अशी माझी विनंती. मला इंडिव्हिज्युअलवरती पाठवू नका. Felt relaxed, the fear we are referring could be because we expect some results, but fear if I will achieve it. ठीक आहे. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला ही भीती असते, की आपण काही रिझल्ट्स अपेक्षित असतात. परंतु मला हे सांगायचं, की हे आलं कुठून? तुम्हाला हे लक्षात येतंय का? असा विचार आला कुठून, की माझे निर्णय हे माझे आहेत आणि माझं यश आणि अपयश हे माझं आहे. आपल्याला ज्यावेळेला दुसऱ्या लोकांच्या विचारातून आपण एखादी गोष्ट करतो, त्यावेळेला आपल्याला हे विचार डेव्हलप होतात, की अरे मला हे रिझल्ट्स मिळाले पाहिजेत आणि मग हे रिझल्ट्स नाही आले, तर मग काय होईल? काय होईल याचा अर्थ काय? कोण काय बोलेल? दॅट्स ऑल. घरातले काय बोलतील, फॅमिली काय बोलेल, शेजारचे काय बोलतील किंवा इतर लोकं काय बोलतील. म्हणजे हे फिअर आलं कुठून हे आपण बघितलं, की हे फिअर येतं, ही भीती येते. आपल्याला हे शिकवलं गेलेलं असतं त्याच्यामुळे. म्हणजे हा विचार जो आपल्या मनामध्ये जो डेव्हलप झालाय ना, की तुम्ही जर सांगितलत, की
रिझल्ट्स काहीतरी अपेक्षित असतात. मी व्यवसाय केला, मग मला एवढं एवढं इन्कम मिळालं पाहिजे, या या लेवलला मी गेले पाहिजे, असं जर आपलं कॅल्क्युलेशन असेल, तर ते जर नाही झालं तर व्हॉट्स रॉंग? काय प्रॉब्लेम आहे? पण आपल्या घरातले आपल्याला नावं ठेवतात, आपल्या शेजारचे नावं ठेवतात, आपल्या आजूबाजूचे नावं ठेवतात. म्हणजे आपल्याला दुसऱ्याची भीती हे लहानपणापासून हे अपब्रिंगिंग मध्ये असल्यामुळे आपल्याला अपयशाची भीती वाटते. नाहीतर अपयश मिळालं तर काय होतं? काही प्रॉब्लेम आहे का? पण आपल्याकडे सगळेजण जजमेंटल असतात, म्हणजे सतत काही ना काहीतरी जजमेंट देत असतात की ह्याचं असं, त्याचं तसं, ह्याने एवढं केलं तरी काय झालं नाही. म्हणजे बॅक बायटिंग किंवा गॉसिपिंग जो प्रकार असतो ना, त्याच्यामुळे आपण हे सगळं ह्याच्यामध्ये अडकत चाललेलं असतो. त्यामुळे ही विचार करण्याची पद्धत आपली अशी डेव्हलप होते. मी अशी अनेक लोक बघितलेली आहेत की दे डोंट केअर, कोण काय बोलायचं ते बोलून दे, मला काय फरक पडत नाही. असे तुम्ही कोणी बघितलेत का अशी लोक? हो हो. मॅडम, बघितले आहेत असे लोक. हा, म्हणजे मला या मार्गावर जायचंय, मला हेच करायचंय, आणि कोणाची मतं असतील तर ती तुमच्याकडे ठेवा, मला त्याच्याने घंटा फरक पडत नाही, तुम्हाला काय वाटतं काय नाही. म्हणजे इव्हन घरातल्यांना सुद्धा, शेजारच्यांना सुद्धा, आणि बाहेरच्यांना सुद्धा, मी माझा मार्ग निवडणार, मी माझ्या मार्गावर पोचणार, आणि मग पोचल्यानंतर मी तुम्हाला सांगू, तेच लोक बदलतात. परंतु तिथे पोचण्यासाठी पर्यंतचा जो मार्ग असतो तो खडतर असतो, आणि तो एकट्याने करायचा असतो. आणि मग नंतर गेल्यावर तिथे जे चार लोक काय बोलतील असतं ना, म्हणजे इन्क्लुडिंग घरातले. म्हणजे उदाहरणार्थ मी एक तुम्हाला सांगते की आपण एक व्यवसाय सुरू करतो, आणि व्यवसाय सुरू करताना व्यवसायामध्ये खूप अडचणी आणि खूप काही त्रास असतो एका लेवलला पोचण्यासाठी. परंतु मग त्याच्यामध्ये घरातल्यांपासून अगदी सगळेजण आपल्याला टोचत असतात, टोमणे मारत असतात, काही ना काहीतरी बडबडत असतात. पण आपण त्याच्याकडे लक्ष न देता, आपण जर एकाच मार्गाने आपण एका आपल्या उद्दिष्टावर काम केलं आणि आपण तिथे पोचलो, तर मग मात्र सगळे लोक आपला इंटरव्ह्यू घ्यायला लागतात, आणि मग घरातले लोक सुद्धा कौतुक करायला लागतात. परंतु तो जो फेस असतो ना, तो आपल्याला एकट्याला करायचा असतो, आणि हे लक्ष न घेता, आणि ह्याच्यासाठी म्हणून ह्याचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा की ही भीती घालवण्यासाठी सगळ्या बाबतीत. म्हणजे इव्हन काय काय जण कपडे घातल्यावर पण ते पण विचार करतात की लोक काय म्हणतील. म्हणजे कपड्याचं सिलेक्शन सुद्धा लोकांच्या दृष्टीनेच केलं जातं की मी हे घातल्यावर काय म्हणतील. हे आपल्याकडे जास्त असतं असं मला म्हणायचं, म्हणजे बाकीच्या देशांमध्ये मी फार नाही बघितलं. भारतामध्ये हे खूप आहे की प्रत्येक आपल्या व्यवहाराबद्दल, प्रत्येक येस. आपल्या कपड्यांबद्दल खूप आपण विचार करतो की काय म्हणतील म्हणून, समाज काय म्हणेल, आपले लोक काय म्हणतील, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे मी हे घातलं तर काय म्हणतील, मला जर हे घालायचं नाहीये तर मी का घालावं. पण आपण सतत दुसऱ्यांचा विचार, आणि मग ह्याच्यातून आपण त्या सर्व्हायव्हल फाईट अँड फ्लाईट मोड मध्ये आपण असतो, आणि मग ते सगळे प्रॉब्लेम आपल्याला व्हायला लागतात. विषय लक्षात येतो का आपण काय एक्झॅक्टली कुठून कुठे आलेलो आहोत, आणि मग ह्याच्यामुळे आपण वेगळ्या पद्धतीने एक ताण निर्माण करत असतो, आणि त्या ताणामध्ये आपण जगत असतो. त्यामुळे हे जर आपण EFTचं जे हे स्क्रिप्टिंग आहे ते जर केलं, तर ओव्हरनाईट बदलेल असं नाही मला म्हणायचंय, पण हा फरक जाणवायला लागतो की मला बऱ्याच वेळेला ना, आपण म्हणतो ना की मला ना खूप मनाला लागतं कोणीतरी बोललं की, मग ते मनाला लागणं सुद्धा बंद व्हायला लागतं. आपण सगळे विचार हे या इमोशनल फ्रेमवर्क मधून करत असतो, कोण काय बोलेल, कोणी काय बोललं तरी त्रास होतो. तर हा बदल व्हायला लागतो ज्यावेळेला आतले पॅटर्न्स बदलतात. क्लिअर? हो. त्यामुळे आजचं सेशन, कोणाचे प्रश्न नसतील तर आपण इथेच थांबवत आहोत. 9 वाजलेले आहेत. काही असतील तर मी थांबते, प्रश्न विचारायचे असले विचारा, अदरवाईज आपण भेटूया परत पुढच्या मंगळवारी. अरे वा, कोणाला काही प्रश्न नाही आणि कोणाला काही विचारायचं नाही, फॅन्टॅस्टिक. मला त्यामुळे एक थँक्यू. सांगायचं आहे मॅडम, हा, बोला. की आपण जे आता 3 राउंड्स करतो, त्यानंतर मी एक होपोनोपोनोचा पण एक राउंड करते. ओके. तर हां, तर तेवढं जस्ट सांगायचं होतं, की हे सगळं झाल्यानंतर मी एक क्षमा प्रत्येक प्रार्थना. पॉइंटवरती ती एक प्रेयर प्रेयर एक-एक वेळा म्हणून ते पण हरकत नाही, करते. काहीच इट्स 9 प्रॉब्लेम नाही. o'clock. पण क्षमा प्रार्थना जी आपण करतो ना, म्हणजे होपोनोपोनो तुम्ही स्पेसिफिक म्हणालात म्हणून सांगते की होपोनोपोनो हे क्षमा प्रार्थना आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही टॅपिंग करून क्षमा प्रार्थना करून आपण काही रिलीज करत नसतो. अच्छा. ओके. आपण तेच विचारायचं होतं. त्याला कनेक्टेड तुम्ही करू शकता. म्हणजे मला एक
एक टेक्निक झाल्यावर दुसरं टेक्निक करायचं तर हे संपलं. हं. आणि मग त्याच्यानंतर मी क्षमा प्रार्थना ह्याच्या रिलेटेड सब्जेक्टशी करू शकते, तसं काहीच प्रॉब्लेम नाही. पण अच्छा. टॅपिंगमध्ये मेरिडियन पॉइंट्स ज्या वेळेला टॅप करतो त्यावेळेला आपण आतले इमोशन्स रिलीज करतो, आणि ज्या हं. वेळेला होपोनोपोनो करतो त्यावेळेला आतल्या मेमरीज डिलीट करतो. अच्छा. ओके. दोन्हीचा उपयोग हा वेगवेगळा आहे. बरं. तुम्ही ते लक्षात राहण्यासाठी EFT झाल्यावर होपोनोपोनो केलं तरी हरकत नाही, पण हां. होपोनोपोनोचं टेक्निक हे वेगळं आहे. तुम्ही इथे म्हणजे टॅपिंग ह्याला माफ करायची गरज नाही. केलेलं आहे, इथे माफ तसंच केलेलं आहे, इथे करायचं. माफ केलेलं आहे, ह्याला माफ केलं. इट डझंट वर्क. टॅपिंग ओके. इज टोटली डिफरंट फॉर द इमोशन्स अँड दॅट इज फॉर द मेमरीज. ओके. तसंच करीन मग टॅपिंग न करता त्याला जोडून करीन. हा, त्याचं तसं हे नका करू. ओके. थँक यू. परफेक्ट. ओके, थँक यू व्हेरी मच अँड बाय बाय.